आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय। आज रात्री सर्व काही नष्ट होईल असं व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही, पण बहुतेक ते होईलच अशा आशयाचं ट्विट ट्रम्प यांनी केलंय। इराण कधीच पूर्वपदावर येणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। आज रात्री संपूर्ण इराणचा शेवट होईल। 47 वर्षांची लुटमार आणि भ्रष्टाचार अखेर संपुष्टात येईल असंही ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मयूर बोरसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मयूर, काय अधिक माहिती आहे? आणि आज आक्रमक हल्ले सुद्धा त्यांनी सुरू केले। काही वेळापूर्वीच खार्ग बेटावर त्यांनी हल्ला केलाय। एअर स्ट्राईक करून तिथले ब्रिजेस, तिथली सगळी व्यवस्था त्यांनी नष्ट केली आहे आणि त्यानंतर लगेचच ही पोस्ट आता डोनाल्ड ट्रम्पची आली आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाला धडकी भरली की नक्की काय होणार आहे। त्यांनी ट्विटच्या पहिल्या ओळीत म्हटलंय की अ होल सिव्हिलायझेशन विल डाय टुनाइट। आज संपूर्ण सभ्यताच नष्ट होणार आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलं। मयूर, मी एकच सेकंद तुला थांबवतो। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक ढगे सर सुद्धा जोडले गेलेत। सर, ट्रम्प यांच्या या इशाऱ्याचा अर्थ काय पद्धतीने घ्यायचा? नक्कीच मिलिंदजी, 3 घटना आपल्याला मागच्या काही तासांमधल्या लक्षात घ्याव्या लागतील। एक, ज्या ट्विटची आपण चर्चा करतोय, ज्यामध्ये आक्रमकतेनं डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इशारा दिलेला आहे की इराणची पर्शियन संस्कृतीच पूर्णतः जी आहे उद्ध्वस्त त्या ठिकाणी होईल जर अमेरिकेशी इराणनं त्या ठिकाणी चर्चा केली नाही। त्याच्या काही तास अगोदर इराणच्या अर्थव्यवस्थेची नाडी असलेल्या खार्ग आयलँडवर हल्ला हा इस्रायल आणि अमेरिकेनं त्या ठिकाणी केलेला आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही महत्वाचे इराणमधले रेल्वे ब्रिज ते सुद्धा उडवण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला यश आलेलं आहे। 12 तासांपेक्षा सुद्धा कमी कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध असताना जर अशा प्रकारचे हल्ले आणि अशा प्रकारची आक्रमकता अमेरिका त्या ठिकाणी दाखवत असेल तर हा सरळ कोअर्सिव्ह डिप्लोमसी आणि मॅक्सिमलिस्ट स्ट्रॅटेजीचा भाग त्या ठिकाणी आहे। म्हणजेच एक प्रकारे जबरदस्त अशा प्रकारे दबाव टाकण्याचं तंत्र अमेरिका आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारच्या विधानांच्या माध्यमातून करतायत। आपल्याला माहित आहे ऑलरेडी बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे। शेवटच्या क्षणापर्यंत जेवढा दबाव त्यांच्यावर टाकता येईल आणि अल्टिमेटली आपल्या पारड्यामध्ये जेवढ्या जास्त अटी शर्ती मान्य करून घेता येतील यासाठी अमेरिकेचा हा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय। दुर्दैवानं जर IRGC असाच ॲडॅमेंट राहिला, अशाच प्रकारे जर त्याने ताठर भूमिका त्या ठिकाणी घेतली तर नक्कीच अमेरिकेकडे ते सामरिक सामर्थ्य आहे ज्याच्या माध्यमातून तो हल्ले करू शकतो। माझ्या मते ज्या वेळेला पहिल्यांदा हल्ला झाला त्यापूर्वी सुद्धा चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या। इराणनं बहुतांश अटी मान्य केल्या होत्या, पण तरीही अमेरिकेनं हल्ला केला। आता शेवटच्या क्षणी नेमकं काय होऊ शकतं? माझ्या मते ही जी आहे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्पची दादागिरी आहे याविषयी तर काही प्रश्नच नाही, पण बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून ऑलरेडी त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि यातून बाहेर निघायचं असेल तर यात एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे दोन्ही साईडनं विन विन अशा प्रकारचं प्रपोजिशन दाखवणं। अमेरिकेकडे तर आहेच की आम्ही आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी साध्य केले। इराणच्या दृष्टिकोनातून जर असं त्यांना त्या ठिकाणी दाखवता आलं की आमच्यावरचे जे आर्थिक निर्बंध आहेत ते सैल करण्यामध्ये, त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ होर्मुझवर इराणचंच वर्चस्व त्या ठिकाणी राहील हे मान्य करून घेण्यामध्ये आणि भविष्यामध्ये जे आहे अमेरिका अशा प्रकारचे हल्ले करणार नाही अशा प्रकारचं जर काही चर्चेच्या माध्यमातून बाहेर येत असेल तर दोन्ही बाजूनं विन विन फॉर्म्युला अशा प्रकारे येऊ शकतो आणि त्यातूनच हा युद्धाचा तिढा त्या ठिकाणी सुटू शकतो। मला वाटतं आज घडीला फक्त स्वल्पविराम जो मागच्या 5+10-15 दिवसांमध्ये लागलेला आहे, हा स्वल्पविराम आणखी लांबण्याची शक्यता मला दाट त्या ठिकाणी वाटते। अशा प्रकारची आक्रमक विधानं जरी डोनाल्ड ट्रम्प कडून त्या ठिकाणी येत असली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे आहे हा पॉज मोड आणखीन वाढेल अशा प्रकारची शक्यता मला अजूनही वाटते। ढगे सर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। मयूर बोरसे आपल्याला माहिती देत होते, आपले प्रतिनिधी। मयूर, तुझेही धन्यवाद।